भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवाना पियदस्ती धम्मदायक महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समर्पिता माता रमाई या तीनही महापुरुषांना अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका यांना मैत्री भावना मंगलाची कामना। आपण या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जणू काही हा ग्रंथ, हा धम्मग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या आजारपणाची त्यांनी काळजी न घेता, त्यांच्या तब्येतीची काळजी न घेता बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 ला आपल्यातून निघून जातात। त्यांचं महापरिनिर्वाण होतं आणि 5 डिसेंबरच्या रात्रीला बाबासाहेब आपल्याला हा बुद्ध आणि त्यांचा धम्म, हा विश्व कल्याणकारी असा महान ग्रंथ, त्रिपिटकाचा सार, सागर गागर में अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महासागरासारखा धम्म आपल्याला सार रूपामध्ये अत्यंत साध्या सोपा सरळ भाषेमध्ये बाबासाहेब हा ग्रंथ आपल्याला देऊन जातात। आपण जो पाठ बघत आहोत, सद्धम्म म्हणजे काय, तर 22 प्रतिज्ञेमध्ये जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेमध्ये असा उल्लेख आहे, प्रज्ञा, शील आणि करुणा या तीनही तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवे। शीलाशिवाय प्रज्ञा काहीही कामाची नाही। प्रज्ञा ही दुधारी तलवारीप्रमाणे आहे। या प्रज्ञे बरोबरच शीलही असलं पाहिजे। शील म्हणजे काय, तर मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे काल, सरणशील, पंचशील, अष्टशील आणि जे भिक्खूंचे आहे दशशील आणि प्रातिमोक्ष सवरशील। हे जे शील आपल्या जीवनामध्ये जे कालही आपण शिकलेलं आहोत, शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे। शीलम रक्षन्तु सतता, शीलाचं उत्तम पद्धतीने पालन केल्यानंच आपले सदा सर्वदा रक्षण होत असते। म्हणून केवळ प्रज्ञा पुरेशी नाही, तर प्रज्ञेसोबतच शीलाचीही आवश्यकता आहे। आणि जो व्यक्ती शीलवान आहे, शीलवान म्हणजे काय, एखादा उच्च शिक्षित डॉक्टर आहे, तो MBBS आहे, MD आहे, त्याने अनेक डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत त्या डॉक्टरने,
त्याच्याकडे ती प्रज्ञा आहे, ते ज्ञान आहे, ते नॉलेज आहे, परंतु बुद्धाचे शील पंचशील नसेल तर तो डॉक्टर चांगला डॉक्टर नाही. तो हत्यारा, तो हिंसक असू शकतो, तो भ्रष्ट असू शकतो, नीतिभ्रष्ट, पथभ्रष्ट असू शकतो. तर म्हणून शील, त्या डॉक्टरकडे जर शील नसेल तर तो, आपण पाहतो की स्त्री भ्रूण हत्या, मुलीची आईच्या गर्भामध्येच असताना हत्या केली जाते, गर्भामध्ये असताना. तर हे सुद्धा पहिल्या शिलामध्येच मोडत असतं, पानाती पाता, म्हणजे हिंसा करणार नाही. ज्या जीवाचा जन्मच झाला नाही, जो जीव जन्माला आला नाही, त्याची गर्भातच हत्या करणे, ठार करणे, तर ही सुद्धा हिंसा आहे. तर असे अनेक प्रकारचे डॉक्टर आपल्याला दिसतात, जे पैसे घेऊन त्या गर्भातच मुलींना मारल्या जातात. तथागत बुद्धाने जे वसल सूक्त सांगितलं आहे, वसल सूक्त किंवा त्याला पुरुषल सूक्त म्हणतात. तर वसल कोणाला म्हणावे, तर जो गर्भातील जीवांनाही ठार मारतो त्याला वसल समजावे. म्हणजे गर्भातील जीवांची हत्या करू नये, म्हणजे स्त्री भ्रूण हत्या करू नये किंवा कुठल्याही जीवांची हत्या करू नये. या संदर्भात तथागत भगवान बुद्धांनीच, जे आज स्त्री भ्रूण हत्या असं म्हणतो आपण, तर तथागत बुद्धच हे स्त्री भ्रूण हत्याला विरोध करणारे पहिले मार्गदर्शक आहे या जगामध्ये. म्हणून तो डॉक्टर त्या जीवाची हत्या करू शकतो जर त्याच्याकडे शील नसेल तर, पण त्या डॉक्टरकडे प्रज्ञेसोबतच, ज्ञानासोबतच शील असेल तर तो दुसऱ्याला जीवानीशी ठार मारणार नाही. म्हणून तो डॉक्टर असू शकतो पण चांगला डॉक्टर असू शकत नाही. जर त्याच्याकडं प्रज्ञेबरोबर शील असेल तर त्याला चांगलं डॉक्टर म्हणता येईल. किंवा जसा एखादा वकील असेल, त्याच्याकडं वकिलीचं नॉलेज असेल, ज्ञान असेल, ती प्रज्ञा असेल, परंतु तो इतरांकडून पैसे उकळत असेल, तो लाच घेत असेल, भ्रष्टाचार करत असेल, किंवा कुणाची फसवणूक करत असेल, फसवणूक करत असेल, किंवा कुणाची लुबाडणूक करत असेल, तर तो वकील चांगला वकील नाही. त्याच्याकडं ज्ञान आहे, प्रज्ञा आहे, पण त्या प्रज्ञेचा, त्या ज्ञानाचा तो चुकीच्या पद्धतीनं वापर करत आहे. म्हणून प्रज्ञेसोबत शील किती महत्वाचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे सांगितलं याच्यामध्ये, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिलाचा पुतळा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा वालचंद नगर येथील, पुणे जवळ जे वालचंद नगर आहे, तिथली एक वकिलीच्या, जेव्हा बाबासाहेब वकील होते तेव्हा त्यांनी 2 ते 3 केसेस लढवलेल्या होत्या. एक केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जे साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जावई, त्यांची केस सुद्धा बाबासाहेबांनी लढवलेली होती. त्यांनाही बाबासाहेबांनी त्यांना फाशीची सुटका होणार, म्हणजे फाशीची त्यांना सजा होणार होती, तर बाबासाहेबांनी ती फाशी वाचविली त्यांची. आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी तालुक्यामध्ये मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातील आणि विदर्भातील पहिले भिक्खू म्हणजे सुमेध भंतेजी, ज्यांचं जन्मगाव देवळी. आपल्या देवळी तालुक्यामध्ये दुसरी केस बाबासाहेबांनी लढवलेली आहे, ती म्हणजे आपल्या देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजी येथील नागोराव वानखेडे यांच्याकडून खून झाला होता पाटलाचा, तीही केस बाबासाहेबांनी लढवलेली होती. आणि अशीच एक केस वालचंद नगरची सुद्धा बाबासाहेबांनी लढवली होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रात्रीच्या वेळी एक नजराना म्हणून, एक स्त्री म्हणून बाबासाहेबांकडे पाठवण्यात आली होती.
बाबासाहेबांनी तिला भगिनी म्हणून मी तसा नाही असं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे ती वकिलीची केस जिंकून दिल्याच्या नंतर म्हणजे केस जिंकल्याच्या नंतर बाबासाहेबांना भेट म्हणून पण बाबासाहेबांनी मात्र त्या स्त्रीला परत पाठवलं. भगिनी मी तसा नाही तिला परत पाठवलं. तर बाबासाहेब तिथे शिलाचा पुतळा होते. दुसरी गोष्ट बाबासाहेबांना अनेक लोक म्हणायचे. 1935 ला रमाईचे निधन झाले. राजगृहामध्ये जात असताना रमाईला केवळ फक्त 3 महिने झाले होते आणि रमाई 35 ला गेली. अनेक लोक बाबासाहेबांकडे त्यांचे सहकारी यायचे. डॉक्टर बाबासाहेब आपण दुसरं लग्न करा. तर बाबासाहेब विचार करत होते. आपल्या सहकारी मित्रांना म्हणत होते लहान मला बाबाच म्हणतात, मोठे मला बाबाच म्हणतात आणि वृद्ध सुद्धा बाबाच म्हणतात, तर मी लग्न करू तर कोणासोबत. तर हे बाबासाहेब नावाची जी पदवी बाबासाहेबांना ज्यांनी जे चरित्र लिहिलं आहे चांगदेव खैरमोडे साहेबांनी बाबासाहेबांना बाबासाहेब ही पदवी दिलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये राहत असताना सुद्धा त्यांनी तिथे थंड प्रदेश आहे, तिथे सर्व स्त्री आणि पुरुष सुद्धा शराब पितात, शराब म्हणजे सिगारेट पितात. तरी पण बाबासाहेबांनी मात्र त्या विलायतेमध्ये राहून त्या परदेशामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमाच्या त्या दरम्यान राहून सुद्धा विदेशामध्ये सुद्धा आपल्या शिलाला जपलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये शील किती महत्वाचा आहे. बाबासाहेब जो एकटा बाबासाहेब आपला बाबासाहेब जो लढू शकला तो शिलाच्या ताकदीवर. शिलामध्ये एवढी ताकद असते है की नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे माझ्या शिलाच्या संदर्भात कुणीही शिलतोडे उचलू शकत नाही. म्हणून शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. तर आपल्या जीवनामध्ये शील किती महत्वाचं आहे हे तथागत बुद्धाने सांगितलेलं आहे. तर प्रज्ञा म्हणजे काय आणि शील म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. तर प्रज्ञा म्हणजे काय तर विचार धम्म आणि शील म्हणजे काय आचार धम्म. लक्षात घ्यायचं आहे. प्रज्ञा म्हणजे काय विचार धम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती म्हणजे विचार धम्म म्हणजेच प्रज्ञा. आणि शील म्हणजे काय योग्य आचरण करण्याची पद्धती म्हणजे शील होय म्हणजे आचरण धम्म होय आचार धम्म. तर हे शील तर ही प्रज्ञा आणि प्रज्ञेसोबतच शीलाचीही आवश्यकता असते. नाहीतर ती प्रज्ञा काहीही कामाची नाही आहे. प्रज्ञेला जोड कशाची असली पाहिजे शीलाची. तर केवळ शीलच पुरेसं नाही म्हणते तथागत बुद्ध. तर शीलाला जोड कशाची द्या मग करुणा. शीलाला जोड कशाची आहे प्रज्ञा आहे शील आहे. मग या म्हणजे केवळ शीलच पुरेसं नाही तर शीलासोबत करुणा सुद्धा पाहिजे. तर करुणेच्या संदर्भात तथागत बुद्धांनी एक उदाहरण दिलेलं आहे. करुणेच्या संदर्भात भिक्खूंना तुम्हाला माहित आहे बुद्धाच्या काळामध्ये गिरिमानंद नावाचा एक भिक्खू आणि वक्कली नावाच्या एका भिक्खूंचं उदाहरण बुद्धाने त्यांच्या धर्मग्रंथामध्ये आलेलं आहे. ज्यांची आजारपणात तथागत बुद्धांनी आणि भिक्खू संघाने सेवा केलेली आहे. त्याचा एक आदर्श म्हणून दिलेला आहे. आणि आपल्याला हेही माहित आहे तथागत बुद्धांच्या काळामध्ये राजवैद्य जीवक ज्याची कहाणी आपण घेतली का नाही राजवैद्य जीवक. तर हा राजवैद्य जीवक ज्यांनी आयुष्यभर तथागत बुद्धांची आणि तथागत बुद्धांच्या भिक्खू संघाची आजीवन सेवा केली. भगवान बुद्धांची सुद्धा सेवा केली. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात एका ठिकाणी जो रोगाची म्हणजे रोग्याची रुग्ण व्यक्तीची म्हणजे रोग्याची सेवा करू इच्छितो तो स्वतः माझी सेवा
म्हणजे माझी सेवा केल्यासारखी आहे. जो रोग्याची सेवा करतो तो प्रत्यक्षात माझीच सेवा करतो. लक्षात घ्या, जो रोगी व्यक्तीची सेवा करतो तो प्रत्यक्षात माझी सेवा करतो. ज्याला असं वाटते की मी बुद्धाची सेवा केली पाहिजे तर त्यांनी रुग्ण लोकांची सेवा केली पाहिजे. म्हणून तर तथागत बुद्धांनी पराभव सूत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे पराभव सूत्रामध्ये? की एखादा तरुण मुलगा किंवा तरुण मुलगी असेल, धडधाकट असेल शरीराने, पण आपल्या वृद्ध माता पित्यांची, म्हाताऱ्या आई वडिलांची, रोगी आई वडिलांची सेवा करत नाही, ते त्याच्या पराभवाचे, अधोगतीचे कारण होय. आणि महामंगल सूत्रामध्ये तर सांगितलेलंच आहे, माता पितु उपठ्ठानम उत्तदारस संगो. माता पित्यांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे. आपण सिगाल सूत्रामध्ये सुद्धा तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. सिगाल किंवा त्याला शुगाल सूत्र म्हणतात, जे राजगृहामध्ये तथागत बुद्धांनी सांगितले आहे. सिगाल सूत्र लय महत्वाचं आहे. कोणत्या दिशाची पूजा म्हणजे काय म्हणून करावी हे तथागत बुद्धांनी सांगितले. ते कधीतरी आपण घेणार आहोत. सिगाल सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे? रोगी लोकांच्या सेवेच्या संदर्भात तथागत बुद्धांनी पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करावी. लक्षात घ्या. आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करावी. कोण सांगितलं असं? बुद्धानं. पत्नी आणि मुलाबाळांची, जे मुलं आहेत त्यांची पूजा करावी. म्हणजे पूर्व दिशा समजून माता पित्यांची सेवा करावी असं बुद्ध म्हणतात. पूर्व दिशा समजून. आणि पत्नी आणि मुलं यांची सेवा पश्चिम दिशा म्हणून करावी. आता तथागत बुद्धाचं हे वाक्य तुम्ही लोकांनी उलट केलं का नाही? बुद्ध काय म्हणतात? पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. पूजा करणे म्हणजे आरती करणे नाही, तिचा योग्य सन्मान करणे, आदर करणे, तिच्याही शब्दाचा मान करणे, याला पूजा म्हटलेला आहे की नाही? तर बुद्धाने सांगितलं पूर्व दिशा समजून आई वडिलांची म्हणजे पूजा करणे आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करणे, सिगाल सूत्रामध्ये. पण आज मात्र तुम्ही बुद्धाचं उलट केलं का नाही? बुद्धाचं उलट. बायको म्हणते पूर्व दिशा आहे की नाही, आणि आई वडील म्हणते पश्चिम दिशा. पण बुद्धाने काय सांगितलं? आई वडील म्हणते पूर्व दिशा आणि पत्नी म्हणते पश्चिम दिशा. तर तुम्ही बुद्धाचं उलट केलं हे वाक्य सिगाल सूत्रामधलं, आहे की नाही? तर त्याच्यामध्ये शिलासोबतच करुणाही पाहिजे आपल्यासोबत. काय पाहिजे? करुणाही पाहिजे. तुमच्यामध्ये दया पाहिजे, परोपकाराची भावना पाहिजे. प्रज्ञाता आहे, शीलही आहे, पण करुणा नसेल तर काहीही तुमच्या त्या प्रज्ञेलाही महत्व नाही, शीलालाही महत्व नाही. प्रज्ञाही पाहिजे, शीलही पाहिजे, आणि शीलाला जोड कशाचं पाहिजे? करुणा पाहिजे. करुणा म्हणजे काय बरं? दया, प्रेम, सहानुभूती, आहे की नाही? आणखी काय म्हणू आपण? परोपकाराची भावना. दुसऱ्याविषयी दुसऱ्याचं दुःख पाहून तळमळ, तगमग, त्याला दुःखापासून कसं म्हणजे त्याचं दुःख कसं दूर करता येईल याच्यासाठीची आपल्यामध्ये तळमळ असली पाहिजे, आहे की नाही? तर मला सांगा, आपण बुद्धाला नेहमी महाकारुणिक म्हणतो का नाही? म्हणतो का नाही? आम्ही म्हणतो, तुम्ही म्हणता महाकारुणिक. म्हणजे काय? ज्यांची करुणा कशी आहे? महान आहे. आणि बुद्धाची करुणा केवळ मनुष्यासाठीच नाही, मनुष्य प्राण्यांसाठीच नाही, तर अखिल जगातील प्राणी मात्रांवरती त्यांची काय आहे? करुणा आहे.
अखिल प्राणी मात्राविषयी त्यांची काय आहे? करुणा आहे. म्हणजे प्राणी भूचर असेल किंवा जलचर आणि भूचर असेल, आकाशात उडणारे असेल, सूक्ष्म असेल, दृश्य असेल, अदृश्य असेल, जे डोळ्याने न दिसणारे आहे, सर्व प्राणी मात्राविषयी काय करतात भगवान बुद्ध? त्यांच्या मनामध्ये काय आहे? करुणा आहे, अनुकंपा आहे. तर करुणा जे बुद्धाला महाकारुणिक आपण म्हणतो, बुद्धाचं हे अंग प्रत्यंग करुणेने ओतप्रोत आहे. करुणेशिवाय बुद्ध असू शकत नाही. बुद्धाकडला करुणा नावाचा हा जो गुण आहे तो जर बाजूला काढून मायनस केला, त्याच्यातून करुणा नाही आहे बा, करुणेशिवाय बुद्ध असू शकत नाही. म्हणजे करुणा नसेल तर बुद्ध म्हणताच येणार नाही. म्हणून बुद्धाचे डोळे कमल नयना म्हणतात. बुद्धाचे कमल नयना, कमल नयना म्हणजे काय? बुद्धाचे डोळे हे कमळाच्या पाकळीसारखे आहे. कमल नयना म्हणतात बुद्धाच्या डोळ्यांना, नेत्रांना. तर बुद्धाचे डोळे बघा कसे असे टपोर टपोर डोळे आहेत. आणि बुद्धाच्या डोळ्याकडं, मूर्तीकडं बघा, तुम्ही फोटोकडे बघा, बुद्धाचे डोळे बघा, आपले डोळे बघा, फरक आहे का नाही? मग बुद्धाचे डोळे टपोर टपोर का आहे आणि काय त्यांचं ते बुबुळ आहे, तर आहे का नाही? मग हे काय आहे बरं? बुद्धाची करुणा एवढे ते महाकारुणिक आहे की त्यांची करुणा डोळ्यात मावत नाही. समजलं? त्यांची करुणा इतकी ओतप्रोत आहे ते की त्यांची करुणा डोळ्यामध्ये मावत नाही, म्हणून टपोर डोळे आहेत ना. आपले बाप असे खोल डोळे आहेत, आपले डोळे कसे आहेत का नाही? म्हणजे बुद्धांचं हे अंग प्रत्यंगाने करुणेनं ओतप्रोत आहे ते बुद्ध, म्हणून बुद्धाला महाकारुणिक असं म्हणतात. लक्षात घ्या. त्यांच्याकडे करुणा होती म्हणूनच ते त्यांच्यामध्ये करुणा उत्पन्न झाली. त्यांच्या करुणा नावाच्या या बलाने त्यांनी अनेकांना झुकवलेला आहे. त्यांच्यामध्ये करुणा उत्पन्न झाली म्हणूनच ते लोक म्हणत होते नका जाऊ तिकडे, नका जाऊ तिकडे. त्या दिशेनं तो अंगुलीमाल आहे, अहिंसक अंगुलीमाल आहे, हिंसक अंगुलीमाल आहे, नका जाऊ. पण बुद्ध गेले. त्यांना भीती नव्हती का आपला जीव जाईल म्हणून? पण बुद्धामध्ये करुणा होती की नाही? की कोणती करुणा? की हा अंगुलीमाल एखाद्याच्या हातून मारल्या जाईल, त्याची हत्या होईल, आणि म्हणून हे अंगुलीमालाकडे चालत गेलं पाहिजे. मग कशासाठी ते चालत गेले? करुणा उत्पन्न झाली त्यांच्या मनामध्ये, हे की नाही? करुणा उत्पन्न झाली. तर ही करुणा किती महत्वाची असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे की नाही, त्यातही सम्राट अशोक, त्यांच्यामध्ये किती करुणा होती आहे की नाही? 84,000 महास्तूप बांधले, विहार बांधले. सम्राट अशोकामध्ये एवढी करुणा होती, बुद्धाची करुणा त्यांनीही अंगीकारली होती की सम्राट अशोकांनी रस्त्याच्या दोन्ही झाडेला बाजूला, म्हणजे मोठी मोठी वडाची, पिंपळाची झाडं लावली होती. मोठ्या मोठ्या दोन्ही बाजूच्या रस्त्याला. लोक रस्त्यानं चालली तर त्यांची पाय भाजू नये. भिक्खू लोक रस्त्यानं जात असताना त्यांची पावलं भाजू नये म्हणून मोठी मोठी दोन्ही बाजूला सम्राट अशोकांनी झाडं लावली. काही झाडं तर विदेशातून मागून घेतली. ज्या औषधीचे आणि फळ झाडं आपल्या भारतात भेटत नाही ते विदेशातून, इराण सारख्या देशांमधून मागून घेतले, असाही उल्लेख आहे. सम्राट अशोकाची करुणा बुद्धाकडूनच त्यांनी हा गुण घेतला होता. कोणता? करुणा नावाचा. म्हणून त्यांनी केवळ मनुष्यासाठीच दवाखाने काढले नाही, तर त्यांनी प्राण्यांसाठी सुद्धा काय काढले होते? सम्राट अशोकांनी दवाखाने, हॉस्पिटल काढले होते. हीच ती करुणा आहे. त्यांनी केवळ रस्त्यानं चालणाऱ्या भिक्खुनीसाठी, रस्त्यानं चालणाऱ्या लोकांसाठीच त्यांनी पानपोया, हौद फुले केले नाही, तर त्यांनी जनावरांसाठी, पशूंसाठी सुद्धा त्यांनी काय केले होते? पानपोया, हौद बांधले होते जनावरांना रस्त्यावर पाणी पिण्याकरिता. तर ही काय आहे? करुणाच आहे, करुणाच आहे.
तर ही बुद्धाची करुणा सम्राट अशोकांकडे सुद्धा होती. लक्षात घ्या, सम्राट अशोकांकडे ही करुणा. आणि हीच करुणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सुद्धा होती. म्हणून बोधिसत्व कशाला म्हणतात? आपण बोधिसत्वाच्या तुम्ही जातक कथा पहा, जेवढ्या काही जातक कथा आहे त्याच्यामध्ये बोधिसत्व म्हणजे काय? बोधिसत्व व्यक्तीचं जे चित्त असतं ना, ते वेगळंच चित्त असतं. बोधिसत्व चित्त म्हणजे काय? ज्या माणसाचं बोधिसत्व चित्त असतं तो जीवाचं दान करायला मागं पुढं पाहत नाही. कारण त्यांचं तो मोठ्या मनाचा असतो, मोठ्या दिलाचा असतो, त्याच्याकडे मैत्री असते, करुणा असते, मुदिता असते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो आपल्या प्राणाची आहुती देतो, असं आपण प्रत्येक जातक कथामध्ये पाहत असतो. तर बोधिसत्वाचं मनच तसं असते. कारण बोधिसत्वाकडे कोणता गुण असतो? करुणा नावाचा. तुम्ही अनेक जातक कथा वाचा, त्याच्यामध्ये बोधिसत्वाला करुणा असते. एक तुम्ही जातक कथा वाचा, कशी आहे ते आपण जातक कथा कशी आहे की एकदा बोधिसत्व नावाचा मी करुणा सांगत आहोत तुम्हाला. तर बोधिसत्व नावाचा राजकुमार रस्त्याने जात राहतो. रस्त्याने जात असताना हा बोधिसत्व राजकुमाराला रस्त्याच्या कडेला एक भुकेली वाघीण दिसते. भुकेली वाघीण म्हणजे रस्त्याच्या कडेला जे बोधिसत्व राजकुमार तरुण आहे तो रस्त्याने निघत असताना त्यांना एक रस्त्याच्या कडेला एक भुकेनं व्याकुळ झालेली एक म्हातारी वाघीण ती रस्त्याच्या कडेला असते. आता ती म्हातारी वाघीण आहे, म्हातारी झाली आहे शरीराला. आता तिला शिकारही करता येत नाही, धावता येत नाही. तर मग शिकार करण कशी? ते पळताच येत नाही ना तिला. आणि जी म्हातारी झाली आहे आणि रोगी होती, ती खूप म्हातारी झाली होती ती वाघीण, तिला पळता येत नव्हतं, शिकारही करता येत नव्हतं. आणि शिकारच जर भेटली नाही तर तिला मरण्याची पाळी यायची नाही. तर अशी भुकेनं व्याकुळ झालेली अशी म्हातारी वाघीण बोधिसत्वा त्या राजकुमाराला दिसली रस्त्यानं जात असताना. आणि ती एवढी तडफडत होती, मरणासन्न अवस्थेमध्ये होती. आणि ते भुकेच्या वेदना, ते भुकेनं व्याकुळ झालेली, तहान लागलेली. तर त्या भुकेल्या वाघिणीविषयी बोधिसत्व राजकुमारामध्ये करुणा उत्पन्न झाली. आणि या बोधिसत्व राजकुमाराने काय केलं? लक्षात घ्या, त्या त्यांच्यापाशी एक सुरी होती त्यांनी, आणि ते सुरी आपल्या मानेवर लावली. अशी समजलं? आपल्या मानेवर ती सुरी लावली जातात कथा. आणि ती सुरी लावून आपलं धड त्या भुकेल्या वाघिणीपाशी नेऊन टाकून दिलं. काय त्यासाठी? आपलं धड शरीर पूर्ण स्वतःचा हे करून त्याकडून आपलं पूर्ण शरीर तिच्या तोंडासमोर येऊन टाकलं त्या भुकेल्या वाघिणीसमोर. म्हणजे तिचा जीव वाचला पाहिजे. तर याला म्हणते करुणा. तर बोधिसत्वाच्या अनेक जातक कथांमध्ये तुम्हाला करुणा नावाची जी पारामिता दिसते तुम्हाला, ती अत्यंत महत्वाची आहे. तर जे सद्धम्म म्हणजे काय आपण शिकत आहोत, तर केवळ प्रज्ञाच पुरेशी नाही, तर प्रज्ञेला आवश्यकता कशाची आहे? शिलाची. केवळ शिलच पुरेसं नाही तथागत बुद्ध म्हणतात, तर शिलाला आवश्यकता करुणेची आहे. तुमच्याकडे करुणा नसेल तर काही अर्थ नाही तुमच्या प्रज्ञेला आणि शिलाला. लक्षात घ्या, करुणा म्हणजे काय? दुसऱ्या विषयीची दयावृत्ती. आपलं मन, म्हणून एका ठिकाणी सुविचार आहे, दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुमचं मन हेलावून जात नसेल, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नसेल दुसऱ्याचं दुःख पाहून, तर तुमच्याकडे मन नाही आहे, किंवा तुमच्याकडे सील नाही आहे ते, असा त्याचा अर्थ आहे. दुसऱ्याचं दुःख पाहूनही आपलं मन हळहळलं पाहिजे. केवळ हळहळलंच नाही, तर ते दुःख मला कोणत्या पद्धतीनं, कशा प्रकारे दूर करता येईल, काही ना काहीतरी मला मदत करता येईल का, तर या संदर्भात आपण प्रयत्न करत असलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून तुमच्यामध्ये काय असली पाहिजे? करुणा असली पाहिजे. तर हा करुणा नावाचा गुण
अत्यंत महत्वाचं, त्याची एक घटना या ठिकाणी सांगितलेली आहे, ते मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. तर ती घटना अशी आहे, भिक्खूंना सांगत आहे तथागत बुद्ध की करुणा म्हणजे काय, शिलाला जोड कशाची पाहिजे, करुणेची. तर करुणा म्हणजे काय, तर गांधार देशातली ही घटना आहे. गांधार देशामध्ये एक वक्कली नावाचे भिक्खू राहत होते. वक्कली, त्यांचं नाव काय आहे, वक्कली. गांधार देश. आता बुद्ध आणि त्याच्या धर्म ग्रंथामध्ये गांधार देश म्हणजे काय, आजचं अफगाणिस्तान. गांधार देशाची राजधानी, गांधार देशाची प्राचीन राजधानी होती तक्षशिला, जे आता पाकिस्तान मध्ये आहे. तर आजचं तक्षशिला, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बलुचिस्तान, कझाकिस्तान, इराण, हे अरबस्तान. तर हे संपूर्ण जे प्रदेश आहे ना, खास करून अफगाणिस्तान, तर याला गांधार देश म्हणायचे. गांधार देश. आता ते गांधार देश कुठे आहे, पाकिस्तान, अफगाणिस्तान तिकडे आहे. तो भारताचाच भाग होता. प्राचीन जम्मूद्वीप भारताचाच, अखंड भारताचा, सम्राट अशोकाचाच तो एक भारताचा भाग होता. तर त्या देशामध्ये, गांधार देशामध्ये वक्कली नावाचे भिक्खू राहत होते. तर गांधार देशामध्ये म्हणजे अफगाणिस्तान मध्ये सुद्धा तथागत बुद्ध गेलेले होते. हे आपल्याला बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथावरून कळते. आणि तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान बुद्ध महाराष्ट्रामध्ये सुद्धा येऊन गेले. दोनच ठिकाणी, एक म्हणजे मुंबईचं सोपारा नावाचं ठिकाण, आणि काही लोक असं म्हणतात की तथागत बुद्ध चंद्रपूरच्या भद्रावतीला सुद्धा आलेले होते, असा उल्लेख आहे. तर गांधार देशामध्ये वक्कली नावाचे भिक्खू आजारात पडलेले होते, आजारी होते ते, आणि ते मलमूत्रामध्येच पडलेले होते. त्यांच्या शरीरांना जखमा झालेल्या होत्या. मलमूत्र म्हणजे विष्ठेमध्ये, मलमूत्रामध्ये, दुर्गंधीमध्ये माशा लागलेल्या आहे, पस आहे, त्या जखमामधून रक्त वाहत आहे, पस वाहत आहे, आणि एवढी दुर्गंधी पसरलेली आहे त्यांच्या संपूर्ण खोलीमध्ये, जिथे ते वक्कली म्हणते जे राहतात, पूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे. आणि कोणीही शेजारी पाजारी त्यांच्या जवळ जायला तयार नाही, कोणीच तयार नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही भिक्खू त्या वक्कली म्हणतेची सेवा करायलाही तयार नाही. लक्षात घ्या, तयार नाही. भिक्खूही तयार नाही आणि कोणी शेजारी पाजारी तयार नाही. आणि हा वक्कलीला एवढा आजार त्याचा वाढलेला होता, अतिसाराचा आजार त्याचा. असे दोन उदाहरण आहेत, गिरिमानंद भंतेजीचा आणि वक्कली भंतेजीचा. तर त्या वक्कली भिक्खू नेहमी तो मलमूत्रातच, विष्ठेमध्ये, दुर्गंधीमध्येच पडून राहायचा. त्याला बसता येत नव्हतं. असं खाटेवर, ज्या खाटेवर तो झोपायचा तर त्याच्यावर ते तिथंच मलमूत्र करायचा, तिथं त्याला बसता येत नव्हतं. उठून सगळे कोणतीच आपली त्याला दिनचर्या करता येत नव्हती. वक्कलीला काहीच करता येत नव्हतं. मग त्याची इच्छा झाली. कोणती इच्छा झाली, की आता त्याला आपलं मरण जवळ दिसू लागलं. तर त्या मरण्यापूर्वी त्यांनी एका भिक्खूला असं निमंत्रण पाठवलं. काय पाठवलं, की तथागत बुद्धांचं मला अखेरचं दर्शन घ्यायचंय. दर्शन म्हणजे मुख दर्शन घ्यायचंय, भेट घ्यायचंय. त्याची इच्छा झाली. दुःखामध्ये भेटण्याची इच्छा होती अनेकांची, पाहण्याची. तर तथागत बुद्धांना तो निरोप प्राप्त झाला. आणि तथागत बुद्ध आनंद, सुखदेव नावाचे म्हणजे बुद्ध आणि धर्मामध्ये शुक्रदेव नावाचा भिक्खू, आनंद नावाचा भिक्खू आणि अनेक भिक्खू संघ, आणि तथागत बुद्ध स्वतः गांधार देशामध्ये गेले. लक्षात घ्या, गांधार देशामध्ये. आणि तिथं गेल्याच्या नंतर तो मलमूत्रामध्ये, विष्ठेमध्ये, दुर्गंधीमध्ये, जिथे घाण सुटलेले आहे, कोणा जवळ नाही, अशा रूम मध्ये तथागत बुद्ध गेले. गेल्याच्या नंतर वक्कली भंतेजीला, जे बाजीवर बसलेले होते, त्या बाजीवरून त्यांना असं बसवलं तिथं. आणि बाजीवर बसवल्याच्या नंतर आनंद भिक्खूला काय म्हणतात, जे धम्मसेवक आहे, उपस्थायक आहे, आनंदा गरम पाणी ठेव. आनंद नावाच्या भिक्खूने गरम पाणी ठेवलं. आणि आनंदाने काय केलं, आनंदाला काय म्हणत आहे तथागत बुद्ध, आणि तथागत बुद्धाने काय केलं, त्या वक्कली भिक्खूला असं बसवलं खाटेवर. तुम्ही पाहिलं, म्हाताऱ्या लोकांचं आंघोळ करून द्यायचं तिथं लोक खाटेवरच करून देतात. तर त्या वक्कली भंतेजीला खाटेवर असं बसवलं. आणि बसवल्याच्या नंतर तथागत बुद्धांनी
त्या वक्कलीचं पूर्ण शरीर जे जखमानी पसणं मलमूत्र संडास विष्ठेनं जे भरलेलं होतं दुर्गंधीनं पूर्ण शरीर तथागत बुद्ध स्वतःच्या हातानं तुम्ही फोटोमध्ये पाहिलं असेल की काही म्हणते जे असे चिवराचा असं कापड लावलेला आहे आणि तथागत पाहिलं का तुम्ही चित्रामध्ये? एका चित्रामध्ये आहे तसं. तुम्ही मुंबईला जर गेले पॅगोडाच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते 2 बनते जे असे नाकाला कापड चिवराचा कापड लावलेले आहे आणि तथागत बुद्ध स्वतः त्या जखमा ते मलमूत्र ती विष्ठा संडास साफ करत आहे. कोणाची? वक्कली बनतेची स्वतःच्या हातानं. काय तथागत बुद्ध भिक्खूला काय सांगू शकत होते? दुसऱ्या बाजूला लहान श्रामदेवांना लहान बनतेजींना नाही सांगू शकत होते? पण नाही. तथागत बुद्धाने असं का केलं असेल? कारण ते इतरांना सांगत होते, स्वतः तो आदर्श लोकांना घालवून देत होते. म्हणजे तुम्हीच करा बा, तुम्हीच करा असं नाही, ते स्वतः पासून त्याची सुरुवात करत होते. हा आदर्श ते जगासमोर ठेवला तथागत बुद्धाने. लक्षात घ्या. तर हे वक्कली नावाचे जे भिक्खू आहे तर मग तथागत बुद्धाने त्या आनंदाला म्हणत आहे आनंद तर वरतून पाणी टाकत आहे, आनंद वरतून पाणी टाकत आहे, पण स्वतः तथागत बुद्ध ती दुर्गंध मलमूत्र साफ करत आहे. तर याला काय म्हटलेलं आहे? तर हेच म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी. सत्संग म्हणजे काय? तर केवळ प्रज्ञाच पुरेसी नाही, तर प्रज्ञेला शीलाची आवश्यकता आहे आणि केवळ शीलच पुरेसं नाही, तर शीलाला आवश्यकता करुणा या सद्गुणांची आहे. लक्षात घ्या. तर इथं आपल्याला सगळ्यात मोठा आदर्श कोणता दिसत आहे? हे तथागत बुद्धांनी त्या वक्कलीसाठी तेवढ्या दूर जावं गांधार देशामध्ये. स्वतः तथागत बुद्धांनी त्या रोगी भिक्खूंची सेवा करावी, मलमूत्र दुर्गंध स्वच्छ करावं. तर याच्यामध्ये काय दिसते? कशामुळे केलेलं आहे तथागत बुद्धांनी? त्यांच्यामध्ये असलेल्या करुणा नावाच्या सद्गुणांनी. नाहीतर तथागत बुद्धांना महाकारुण्य म्हणलाच गेलं नसतं. त्यांनी करुणेचा आदर्श जगाला दाखवून दिलेला आहे आणि हे वक्कलीच्या उदाहरणावरून आपल्याला दिसतं. तर मग तथागत बुद्ध माहिती त्यांना काय म्हणतात? भिक्खूंनो. मग ते सुग्रदेव आनंद आणि तथागत बुद्ध. तर मग शुक्रदेव वाला आणि सगळ्या भिक्खूला तथागत बुद्ध मग त्या ठिकाणी संभाषण करतात. भिक्खूंनो, या वक्कली भिक्खूंची सेवा करायला कोणीच नाही का? या वक्कली भिक्खूंची सेवा करण्यासाठी कोणच तयार नाही का? आहे की नाही? आपण जेव्हा मिगार माता विशाखेचे 8 वर सांगितले ना, 8 वर, त्याच्यामध्ये तिने एक वर मागितलेला आहे तथागत बुद्धाला. स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांसाठी. कोणता वर मागितला? एखादा भिक्खू आजारी असेल तर त्याला आजारी भिक्खूला त्याच्या जागेवरच भोजनाची व्यवस्था करू इच्छिते. म्हणजे आजारी भिक्खू चारिका मागू शकत नाही, पिंडपात करू शकत नाही, भिक्षाटन करू शकत नाही, तर अशा आजारी भिक्खूला जाग्यावरच भोजनाची व्यवस्था करू इच्छिते. कोण? मी विशाखा. समजलं? त्या आजारी भिक्खूंना भैषज्य औषधाची सेवा करू इच्छिते. आणि जो आजारी भिक्खूंची सेवा करणारा दुसरा श्रामणेर आहे, तर त्या भिक्खूला, आजारी भिक्खूला, त्या रोगी भिक्खूला तर जाग्यावर भोजनच, पण त्या रोगी भिक्खूंची सेवेसाठी थांबलेला जो नवीन श्रामणेर आहे, भिक्खू आहे, त्याच्याही भोजनाची व्यवस्था जाग्यावरच करू इच्छिते. तर हे 8 वरदानामधलं ते वरदान आहे. तर तथागत बुद्ध सगळ्या भिक्खूंना उपदेश करतात. कोणता उपदेश करतात? की भिक्खूंनो, या वक्कली भिक्खूंची सेवा करण्याकरिता कोणीच भिक्खू तयार नाही का? तर भिक्खू संघ उत्तर देतात, तथागत बुद्धा हा कुणाशीही व्यवस्थित वागत नव्हता, कोणासोबतच चांगला राहत नव्हता. कोण? वक्कली. कोणासोबत चांगला राहत नव्हता आणि यांनीच इतर भिक्खूंची सेवा केली नाही. कधी तो कुठल्या भिक्खूंच्या सेवेच्या उपयोगी पडला नाही, हाच दुसऱ्यांच्या सेवेच्या उपयोगी पडला नाही, तर याची कोण सेवा करेल?
आणि हा कोणासोबतही मिळून मिसळून चांगला राहत नव्हता, म्हणून याची सेवा करायला, रोगी भिक्खूंची सेवा करायला कोणीही तयार नाही. तर तथागत बुद्ध म्हणतात नाही नाही. काय म्हणतात तथागत बुद्ध मग? जगाला आदर्श पुन्हा सांगतात भिक्खूलाच म्हणण्यापेक्षा जगाला सांगतात, भिक्खूंनो, तुमचे कोणीही माता पिता नसतात. भिक्खूंना कोणी माता पिता असते का? आणि असतातही. बिना काही आम्ही वरतून काही आलेलो नाही. ते आमचे गृहस्थी माता पिता आहे, पण आम्ही चिवर घेतल्याच्या नंतर आमचा नवा जन्म आहे ना. जसं बाबासाहेब म्हणतात ना 22 प्रतिज्ञेमध्ये, काय म्हणतात? धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर त्यांच्या आई वडिलांनी जन्म नाही दिला होता का, भीमाईने आणि रामजी बाबांनी? पण म्हणते ना, आज माझा नवा जन्म झालेला आहे. विशाखा माताचा तो जो सासरा आहे ना, जो जैन धर्माला मानतो आणि मग बुद्धिस्ट बनतो, तर विशाखाला काय म्हणतो? आज माझा नवा जन्म झाला विशाखा, कारण तू मला बौद्ध धर्माकडे वळविला आहे, म्हणून माझा नवा जन्म झालेला आहे की नाही? तर जो एखादा भिक्खू नवीन म्हणजे चिवर परिधान करतो, तर त्याचा तो नवा जन्म असतो. तर तुम्हाला कोणीही माता पिता नसते, बहीण भाऊ नसते, कोणीही नातेवाईक नसतात. तर भिक्खूंनीच भिक्खूंची सेवा केली पाहिजे. भिक्खूंची आजारपणामध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये आजारपणामध्ये सेवा केली पाहिजे. हा आदर्श भिक्खूलाच नाही तर संपूर्ण जगाला तथागत बुद्धांनी घालून दिलेला आहे. असं म्हणतात की त्यावेळी जसं बुद्धांनी त्याच्या जखमा, मलमूत्र, त्या वक्कली मातेची साफसफाई करायला लागले, तर असं म्हणतात की विजा कडकडल्या आणि असं आकाशामध्ये असं वातावरण तयार झालेलं आहे. तर ते एक मिथक आहे, जसं सिनेमामध्ये दाखवले असताना आपण पाहतो. तर तथागत बुद्ध स्वतः हा जगासमोर आदर्श ठेवत असतात की मग तथागत बुद्ध म्हणतात, हे वक्कली, तुला मला भेटण्याची जी शेवटची इच्छा होती, तर काय कारण आहे? काय कारण आहे मला भेटण्याची इच्छा? तर वक्कली बनतेची म्हणतात, मला तुम्हाला बघायचं होतं. तर काय बघायचं होतं? तर माझ्या मागे लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, आणि जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. काय पडलेलं आहे वक्कली? 9 द्वारानं दुर्गंधीनं भरलेलं हे शरीर आहे. सगळ्याचं शरीर कसं आहे? 9 द्वार, 9 खिडक्याचा जोड आहे ना, 9 द्वार, जे जरा सुत्त, विजय सुत्त आणि सल्ल सुत्तामध्ये सांगितलेलं आहे भगवान बुद्धांनी. अनित्यता या शरीराची. हे शरीर कसं नश्वर आहे, दुर्गंधीचं घर आहे, कायोजी गुच्छ आहे, सकलो तू बनतो, संपूर्ण दुर्गंधीचं घर आहे, मरणधर्मी आहे, रोगाचं घर आहे का नाही? तर हे 9 द्वाराचं रोगाचं घर आहे का नाही? 9 द्वाराचं हे रोगाचं घर. आणि ह्या दुर्गंधीयुक्त शरीराला पाहून तू काय करणार आहेस? आणि जे वक्कली, जो मला पाहतो, योमं पश्यति सो धम्मं पश्यति, सो धम्मं पश्यति सो योमं पश्यति. जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. तर हे जे वाक्य तथागत बुद्धांनी वक्कली नावाच्या भिक्खूला हे उद्गारून केलेले आहे, लक्षात घ्या. तर जो रोग्यांची सेवा करतो तो प्रत्यक्षात माझी सेवा करतो, असं कोण म्हणत आहे? तथागत बुद्ध. तर हा जो आदर्श आहे, तर याच्यामध्ये आपल्याला बुद्धाकडे आणि बुद्धाने या जगाला, भिक्खू संघाला करुणा नावाचा आदर्श स्वतःपासून त्याची सुरुवात केली. रोगी लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याकडे करुणा असली पाहिजे. तुमच्याकडे आहे का? म्हातारी आहे तर त्या तिकडे मोडलेल्या बैलबंडी सारखं तिकडे टाकून जुन्या रूम मध्ये, खोलीमध्ये तिले देऊ नका खायला प्यायला पाणी वगैरे. काही सुना तर म्हणते, बाबा काय बाई तर तिले म्हणते, पण त्याची म्हणे त्या म्हातारीला म्हणते, त्या म्हातारी सासूबाईला जेवायला जास्त दिलं तर मग ते जास्त भरून ठेवते म्हणते, मग हे करते म्हणते, मग मरू दे. असे आहे लोक, ऐका. म्हणजे जाणीवपूर्वक, म्हणजे ज्याच्याकडे करुणा नसेल, आपणही एक ना एक दिवस म्हातारा होणार म्हणजे होणार, लक्षात घ्या. म्हणून तुमच्याकडे करुणा नसेल तर तुमच्या धम्मग्रंथाला, त्या वंदनेला आणि परित्राण पानाला काय अर्थ आहे?
एक वेळेचं तुम्ही भंतेजीला भोजनदान नाही दिलं, भोजन तर दिलंच पाहिजे, त्याचं पुण्यकर्म असते, पण नाही दिलं भंतेजीला तर काही फरक पडत नाही. पण तेच म्हणजे काही काही उपासक तर एवढे आहे आणि काही काही लोकांच्या घरी जातो, कशासाठी जातो? परित्राणासाठी. भंतेजींना आग्रह करू करू भोजन वाढतील, उत्तम प्रकारचं भोजन वाटतील, दानादी कर्म करतील, अनेक प्रकारचे दान करतील आणि आम्हाला असं वाटतं की किती उपासक चांगला आहे, किती चांगली उपासिका आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात एखादी शेजारी पाजारी सांगतो भंतेजी ते सासूचं काही करत नाही, सासऱ्याचं काही करत नाही, तर मग काय करतात ते भंतेजीला भोजन दान देऊन? मी तर म्हणतो आम्ही तर चारी का करीन एक वेळचं, आमचं सोडून द्या. पण तुम्ही आपल्या म्हाताऱ्या सासूला, सासऱ्याला, म्हाताऱ्या आई वडिलांना भोजनदान देत असाल तर तुमच्या त्या वंदनेला त्या काहीच अर्थ नाही. कारण बुद्ध तो आदर्श घालून देतात, स्वतः सेवा करणं याच्यासारखं पुण्यकर्म कोणतेच नाही. तुम्ही विहारामध्ये ग्रंथाला येत असाल, वंदनेला येत असाल, किंवा आता त्या 10 दिवसामध्ये मंडपामध्ये लोक जातात त्या गणपतीच्या, त्या महिला आरती करायला जात असाल किंवा तुम्ही वंदनेला येत असाल आणि तिकडे सासूबाई तडपडत आहे, त्या पलंगावर खाटेवर औषध द्या, थोडस गरम पाणी द्या, गोळ्या द्या, जेवण द्या रे, अरे नाश्ता द्या रे, अरे चहा द्या रे, कॉफी द्या रे, आणि कोणच नाही. आणि इकडे मोठ्या मोठ्यानं मस्त गळा काढू काढू वंदना म्हणत आहे, माईक मध्ये ग्रंथ वाचत आहे. समजलं का तुम्हाला? ते मला सांगा महत्व काय आहे, कोणतं महत्व आहे? ग्रंथ वंदना का ते आई वडिलांची सेवा आहे की नाही? सांगा ना. तर मी तुम्हाला म्हणेन का तुम्ही जर मला म्हणत असाल, बुद्धच म्हणतात रोगी लोकांची सेवा करणं प्रत्यक्षात माझीच सेवा करणं, समजलं का? बुद्धच म्हणतात. मला सांगा, तुम्ही जर असं म्हणलं मला भंतेजी की म्हातारे सासू सासरे आहे, आई वडील आहे, त्यांचं करावं लागतं, तर मी काय म्हणेन तुम्हाला? करा, नाही आले तरी चालते, कारण त्याच्यामध्येच पुण्य आहे. कारण तेच बुद्धाने सांगितलंय, जे दुःखी लोकांची, अनाथ लोकांची, असहाय्य लोकांची, निराश्रित लोकांची आणि जे दुःखी आहे, कष्टी आहे, रोगी आहे, अशांसाठीच मी जन्म घेतलेला आहे म्हणतात तथागत बुद्ध. समजलं का? म्हणून याच्यानंतर त्या दुर्गंधाचं काही वाटू देऊ नका, दुर्गंधाचं काही वाटू देऊ नका. म्हणून तुमच्याकडे करुणा असेल तरच तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करा. लक्षात घ्या, तुमच्याकडे करुणा असेल तरच तुम्ही माता पित्यांच्या आई वडिलांची सेवा करा. एवढंच नाही, तुमच्याकडे करुणा असेल तर तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांची काय करा? करुणा करा. तुम्ही संकटात धावून जा, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर करुणा करा. तर मी उद्याला सांगतो तुम्हाला मैत्री. आपला हा पाठ लय महत्वाचा आहे, धम्म, अधम्म आणि सधम्म. तर प्रज्ञेला जोड शिलाची, शिलाला जोड केवळ शीलच पुरेसं नाही, तर शिलाला जोड करुणेची. केवळ करुणाच पुरेशी नाही, तर करुणेला जोड मैत्रीची द्या. तर करुणा मैत्री नावाचं हे उद्याला आपण शिकूया. आपण मिलिंद प्रश्न आणि बुद्ध आणि धम्म अशा पद्धतीनं हे प्रकरण पूर्ण करत आहोत. सद्धम्म म्हणजे काय हा पाठ आपण या ठिकाणी समजलेला आहे. प्रज्ञा म्हणजे काय तर विचार धम्म, आणि शील म्हणजे काय आचार धम्म. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल, भवतु सर्व. नद्ये मे शरणं गय्यं, बुद्धो धम्मो संघो मे शरणं वरम्. एतेन सच्च वच्चेन होतु मे जय मंगल. सर्वपापसहकरणं कुशलस्य उपसम्पदा, सचित्तफलयोगपणम्. एकं बुद्धान शासनं. साधु साधु समुद्धं नमामि धम्मं संघं. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण. सुखी हो मंगल.